पुढारीचा का दृश्य आपण बघतोय पुढच्या काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। बारामतीमध्ये अजित पवार यांना आव्हान देत आहेत युगेंद्र पवार आणि युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी म्हणून शरद पवार देखील थोड्याच वेळात सभा घेत आहेत बारामतीमध्ये। आता आपण बघतोय पवारांची सांगता सभा। शरद पवार काय बारामतीकरांना आवाहन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युगेंद्र पवार हे या ठिकाणी आपण आता बघतोय की दाखल झालेले आहेत। अजित पवारांना यावेळेस कडवं आव्हान युगेंद्र पवार या त्यांच्या पुतण्याचं होतं। ही थेट दृश्य आपण बघतोय बारामतीमधून। पवारांची आज बारामतीमध्ये सांगता सभा पुढच्या काही क्षणात होणार आहे। युगेंद्र पवार सभास्थळी पोहोचलेले आहेत। तसंच शरद पवार देखील आता या सभेतून नेमकं बारामतीकरांना काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, प्रचाराच्या तोफा थंडावायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रत्येक पक्षाचा नेता उमेदवार आपल्या उमेदवारासाठी म्हणून प्रचाराच्या रिंगणात आहे। युगेंद्र पवार आपण बघतोय या ठिकाणी शरद पवारांची सभा होणार आहे आणि पवार कुटुंबियातले सगळे ज्येष्ठ जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। प्रतिभा पवार देखील युगेंद्र पवारांच्या मातोश्री देखील इथं पोहोचलेले आहेत। आताची ही आपण बघतोय ही सांगता सभा होतीये आणि या सांगता सभेसाठी म्हणून पवार कुटुंबीय जे ते मोठ्या संख्येनं आता या सभेसाठी उपस्थित राहताना दिसतंय। युगेंद्र पवार हे थेट अजित पवारांना आव्हान देत आहेत। बारामतीकर आपण बघतोय की यावेळेस तुतारीला साथ देतात की अजितदादांचं घड्याळ सुरुवातीला नंतर प्लीज नंतर घेऊ। ठीक आहे। आता दादा म्हणतात की शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित आहेत। अजित पवारांनी आपल्याला माहिती आहे गेल्या 2 दिवसांपूर्वीच म्हटलं होतं प्रतिभा काकेंना मी जाऊन विचारणार आहे की माझा प्रचारासाठी तुम्ही कधी नाही आल्या आणि आता बऱ्या प्रचार करताय आणि आता आपण बघतोय पुन्हा एकदा प्रतिभा पवार या सभेसाठी उपस्थित आहेत। पुढच्या काही क्षणात शरद पवार इथे येतील आणि ते देखील या सभेला मार्गदर्शन करणार आहेत। बारामतीमधून सगळ्या राज्याचं लक्ष खरं तर बारामतीच्या या लढतीकडे लागलेलं आहे। प्रचार जो आहे तो देखील अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी केलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आपण बघतोय की आता नेमकं या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या पुढच्या काही क्षणात थंडावतील आणि इथं शरद पवार नेमकं काय बोलतात, काय मार्गदर्शन बारामतीकरांना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आज एकीकडे अजित पवारांची देखील बारामतीमध्ये सभा होतीये तर दुसरीकडे शरद पवार बारामतीमधून सभा घेत आहेत। बारामतीमध्ये सगळ्या राज्याचं बारामतीकडे लक्ष लागलेलं आहे आणि आता बारामतीमध्ये पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती। खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी नेमकं काय होतं, काका निवडून येतो की पुतण्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही काकांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे। एकीकडे शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना उभं करून अजित पवारांच्या पुढे पुतण्याचं आव्हान उभं केलं होतं आणि शरद पवारांपुढे देखील अजित पवारांच्या रूपाने एका पुतण्याचंच आव्हान आहे। त्यामुळे आता युगेंद्र पवार बारामतीमध्ये बाजी मारतात का हे पाहावं लागणार आहे। शरद पवारांच्या पत्नी देखील या सभेसाठी उपस्थित आहेत। पवार कुटुंब जे आहे ते बारामतीमध्ये प्रचारासाठी उतरलं होतं। प्रतिभा पवार यांनी देखील अनेकांच्या भेटी घेतल्या होत्या आणि प्रचार केला होता। युगेंद्र पवारांना निवडून द्या असं म्हटलं होतं। सुप्रिया सुळे या देखील इथं पोहोचल्या होत्या आणि एक पोस्टर कार्यकर्त्यांनी इथं प्रतिभा पवारांना दिलेलं आहे आणि हे पोस्टर आपण बघतोय जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगलं होतंय असं या पोस्टरवर लिहिण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हे पोस्टर प्रतिभा पवारांनी हातात घेतलेलं आहे। इकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय असं या पोस्टरवर लिहिण्यात आलेलं आहे आणि हे पोस्टर घेऊन प्रतिभा पवार यांचा खरं हा फोटो, ही दृश्य अतिशय महत्त्वाचा संदेश सगळ्या राष्ट्रवादीसाठी देत आहेत। हे दृश्य आपण बघतोय, हे पोस्टर लक्षवेधी ठरलेलं आहे। थेट प्रतिभा पवारांच्या हातीच हे पोस्टर यावेळेस उत्साही कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। कारण पुढच्या काही क्षणात शरद पवार या सभेला मार्गदर्शन करणार आहेत। रेवती सुळे देखील या ठिकाणी, सुप्रिया सुळेंच्या सुकन्या यांनी देखील युगेंद्र पवारांची
युगेंद्र पवारांचा प्रचार जोरदार केला होता. बारामती त्यांनी पिंजून काढली होती आणि आता अगदी पुढच्या काही क्षणात शरद पवार या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. काय नेमकं पवार बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. प्रतिभा पवार, शरद पवारांच्या पत्नी शर्मिला पवार, युगेंद्र पवारांच्या आई आणि सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे देखील या ठिकाणी या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत. आजचं हे भाषण खरं तर लक्षवेधी ठरेल. पवार आपल्या नातवासाठी, शरद पवार आपल्या नातवासाठी इथं मतं मागतायत आणि अजित पवारांचं आव्हान यावेळेस आहे. पवार कुटुंबातली ही लढाई, बारामतीकर कोणाच्या बाजूनं निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचा जो बारामती मतदारसंघ आहे तिथूनच सगळ्यात जास्त लीड हे सुप्रिया सुळेंना मिळालं होतं आणि आता मात्र बारामतीकर काय करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पवार कुटुंबियांनी आपल्याला माहिती आहे की सगळ्यात आधीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. युगेंद्र पवारांनी तर सुप्रिया सुळे या लोकसभेला उभ्या राहिल्यानंतर गावोगावं पिंजून काढली होती आणि त्यानंतर आता देखील युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबानं बारामतीतलं प्रत्येक गाव या ठिकाणी प्रचारासाठी निवडलं होतं. सगळ्या परिवारानं जोरदार प्रचार इथं केलेला आहे आणि आता नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची ही सांगता सभा बालेकिल्ला बारामतीमध्ये होती. पुढच्या काही क्षणात शरद पवार हे या सभेला संबोधित करतील. कसं आहे, आम्ही जेव्हा ही लढाई आता लढतोय, आम्ही युगेंद्र दादा त्यांचं काम आहे, पवार साहेबांचं काम आहे, सुप्रियाताईंचं काम आहे, आम्ही त्याच्यावरती फोकस करणार आहे आणि त्याच्यातून शेवटी आम्हाला यशासाठी सर्वजण कष्ट घेतोय आणि निश्चितपणे यश आमचं राहणार आहे.